पुढची बातमी बघूयात। फिफा वर्ल्ड कप मध्ये आज रोनाल्डो आणि मेस्सीची मॅच असणार आहे। दिग्गज खेळाडू आज फुटबॉलच्या मैदानावरती आपल्याला दिसतील। अमेरिकेच्या ह्यूस्टन मध्ये रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालची टीम कांगोच्या टीम सोबत भिडणार आहे, तर मेस्सीचा अर्जेंटिना संघ अल्जेरिया सोबत खेळणार आहे। फ्रान्स तब्बल 24 वर्षांच्या नंतर सेनेगल सोबत मॅच खेळतोय। मात्र फुटबॉलच्या मैदानामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मेस्सी आणि रोनाल्डो या दोघांकडे फुटबॉल चाहत्यांच्या नजरा आहेत। दोघांची विरोधी संघावरती गोल करण्याची शैली आणि आक्रमक खेळ बघण्यासाठी सगळे चाहते उत्सुक आहेत। फिफा वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच मैदानावरती उतरलेल्या केप वर्डेनं स्पेनला बरोबरीमध्ये रोखल्यामध्ये यश मिळवलेलं आहे। केप वर्डे देशाच्या खेळाडूंना स्पेन सोबत कडवी झुंज दिली। स्पेन आणि केप वर्डेचा सामना 0-0 असा बरोबरीमध्ये सुटलाय। 40 वर्षांच्या वॉजिन्यो याने तब्बल 7 गोल वाचवले। स्पेन संघाने 27 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना गोल करण्यामध्ये यश मिळालेलं नाही। फिफा वर्ल्ड कप मध्ये इंग्लंडच्या फुटबॉल टीमला मोठा धक्का बसलाय। अमेरिकेमध्ये इंग्लंड फुटबॉल संघाचं प्रशिक्षणासाठी आणलेलं साहित्य चोरीला गेलं, त्यामुळे फुटबॉल सामन्याची तयारी करताना खेळाडूंना अडचणी येण्याची शक्यता आहे। चोरी झालेल्या सामानामध्ये फुटबॉल बूट आणि इतर साहित्यांचा समावेश आहे। खेळाडूंचं साहित्य चोरीला गेल्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरती देखील सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। फुटबॉल असोसिएशनकडून आता साहित्य चोरणाऱ्या या चोरट्यांचा शोध घेतला जातोय, तसंच या प्रकरणामध्ये चौकशी देखील केली जाणार आहे।